नमस्कार रसिको, मी ऋतुराज कुलकर्णी. रसिको, नुकतेच अर्जेंटिनाचा माजी फुटबॉलपटू डिएगो मॅराडोना याचे निधन झाले आणि त्याच निमित्ताने द्वारकानाथ संचगिरी लिखी मॅराडोना नावाचा देव आणि दानव हा लेख आज वाचन कट्ट्यावर सादर करतोय. डिएगो मॅराडोना गेला. फुटबॉलला ज्या पायांचा लळा लागला होता, ज्या पायाने अनेक डिफेन्सर्सना विलय फसवलं, ते पाय मृत्यूपासून आयुष्याचा चेंडू ड्रिबल करू शकले नाही. पौराणिक जगातले 7 चिरंजीव सोडले तर कुणीही मृत्यूला ड्रिबल करून पुढे जाऊ शकलेलेच नाही. पण 60 हे काय वय नव्हे आयुष्याचा चेंडू मृत्यूकडे सोपवण्याचं. गेली 15 ते 20 वर्ष विविध आजारांपासून ड्रिबल करत तो आयुष्याचा चेंडू पुढे नेतच होता. पण परवा मात्र घात झाला. अर्जेंटिना म्हणल्यावर पहिली गोष्ट डोळ्यासमोर येते ती म्हणजे मॅराडोना. आजच्या पिढीला कदाचित मेसी सुद्धा डोळ्यासमोर येत असेल, पण आमच्या पिढीसाठी ब्राझील म्हणजे पेले आणि अर्जेंटिना म्हणजे मॅराडोनाच. मग इतर सगळ्या गोष्टी. मॅराडोना हा एका आयुष्यात कितीतरी आयुष्य जगला. त्याने गरिबी पाहिली आणि हेवा वाटणारी श्रीमंती सुद्धा. त्याने सुदृढता पाहिली आणि शरीराची जर्जरता सुद्धा पाहिली. त्याने अलौकिक लोकप्रियता पाहिली आणि कठोर निर्बंधना सुद्धा पाहिली. त्याने स्वर्ग पाहिला आणि नरक सुद्धा. तो देव झाला आणि दानवही. मला मॅराडोना म्हटलं की डोळ्यासमोर येते ती 1986 मधली लंडनची संध्याकाळ. एका मोठ्या पबमध्ये मी कशी जागा पकडून बसलो होतो. पब माणसाने फुललेला होता. मध्य पावसाळ्यातल्या झऱ्यांप्रमाणे वाहत होता. इंग्लंडमध्ये क्रिकेट नाही, फुटबॉल हा खेळ त्याचा श्वास आहे. त्यात मॅच होती वर्ल्ड कप 1986 ची आणि ती सुद्धा अर्जेंटिना विरुद्ध इंग्लंड. 1982 मध्ये फॉकलंड बेटासाठी ब्रिटन आणि अर्जेंटिना यांच्यात युद्ध झालं होतं. ते युद्ध इंग्लंडने जिंकलं होतं. त्यामुळे राष्ट्रीय भावनाही प्रज्वलित झाल्या होत्या. इंग्लंडला जिंकायला संधी आहे असं त्या संपूर्ण देशाला वाटत होतं आणि मॅराडोनाने त्याच्या ताटातला तो घास पळवला, तेही 2 आजारांवर गोल. एक गोल त्याच्या हातामुळे झाला, ज्याचं वर्णन मॅराडोनाने हँड ऑफ गॉड असं केलं, आणि दुसऱ्या गोलचं वर्णन फुटबॉलच्या इतिहासातला सर्वोत्कृष्ट गोल असं केलं जातं. अर्ध्या इंग्लंडच्या संघाला हातावर तुरी दे की पायावर तुरी होणे. त्याने गोल केला आणि तिथून पुढे जात अक्षरशः मॅराडोनाने स्वतःच्या जीवावर अर्जेंटिनाला वर्ल्ड कप जिंकून दिला. त्यानंतर त्या पब मधलं नैराश्य, त्या दिलेल्या घोषणा, ते फुटलेले ग्लासेस, मग ते आलेले पोलीस, सगळं माझ्या डोळ्यासमोर. पण आजही पहिला दिसतो तो 5 फूट 4 इंच उंचीचा, कुरळ्या केसांचा, एखाद्या योद्ध्यासारखा जबडा असलेला आणि चपळतेत विजेला लाजवणारा असा मॅराडोना. मॅराडोनाने त्या मॅच नंतर म्हटलं होतं, आम्ही ब्रिटन विरुद्ध आणखी युद्ध खेळत होतो. याची मला कल्पना नव्हती. मला माहित होतं की तो गोल माझ्या हातामुळे झाला, पण ते काही ठरवून घडलं नाही. ते निमिषार्धात घडलं की लाईन्समॅनलाही कळलं. रेफरीने माझ्या चेहऱ्याकडे पाहून गोल म्हटलं. हरलेल्या फॉकलंड आयलंड युद्धाचा तो सूर होता. मॅराडोना हा आपल्या कृष्णासारखा होता. कृष्णाच्या माखन चोरीचे कौतुक झालं तसं मॅराडोनाच्या या गोलच्या चोरीचे कौतुक झालं. परमेश्वराने त्याच्या आयुष्याची पटकथा अशी लिहिली होती की ती वाचणाऱ्या माणसाला त्याच्याबद्दल सहानुभूतीच वाटेल. त्याला डोक्यावर घेऊन नाचावंच वाटेल. त्याचा राग येईल आणि तो जाताना आपला कोणीही नसताना डोळ्यात पाणी सुद्धा येईल. अर्जेंटिनाची राजधानी असलेल्या शहराच्या उपनगरातल्या एका झोपडीपजा वस्तीत त्याचा जन्म झाला. त्याच्या चर्चमधल्या बॅप्टिस्टच्या वेळी आईला चर्चच्या जमिनीवर एका ताऱ्याचं प्रतिबिंब दिसलं. तिला हा शुभशकुन वाटला. ताऱ्याप्रमाणे मुलगा चमकणार याची तिला खात्री तेव्हाच झाली आणि पुढे त्याने ताऱ्याच्या तेजालाही स्थिमित केलं. तो रात्री फुटबॉल खुशी घेऊन झोपायचा. करिअरच्या पायऱ्या तो किती भरभर चढला.
17व्या वर्षी तो अर्जेंटिनाच्या 1978च्या वर्ल्ड कप मध्ये टीम मध्ये जवळजवळ निवडला गेला. 1984 साली इटलीत नापोली क्लब बरोबर त्याने एक कॉन्ट्रॅक्ट केलं. तो त्या काळातला जागतिक विक्रम ठरला. $7.5 मिलियन ते कॉन्ट्रॅक्ट होतं, पण ते नापोलीला फायदेशीर ठरलं. कोणाच्याही खिसगणीत नसलेला नापोली संघ दोनदा स्पर्धा जिंकून गेला. 1986 साली त्याने स्वतःच्या पायावर अर्जेंटिनाला चक्क वर्ल्ड कप जिंकून दिला. 1990 मध्ये त्याने पुन्हा स्वदेशाला वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यापर्यंत नेलं. तो अशा शिखरावर होता जिथून वर पुढे काहीच नव्हतं. फक्त संधी होती ही घसरण्याची, आणि ती संधी त्याने साधली. 1991 नंतर तो ड्रग्ज आणि मद्याच्या मेळ्यात सापडला आणि तिथून घसरला. तो घसरतच गेला. मग डोपिंगसाठी त्याला जागतिक फुटबॉलमधून 15 महिन्यासाठी हाकलले गेलं. 1994च्या वर्ल्ड कप मध्ये ड्रग्ज सेवनासाठी पुन्हा 15 महिने हाकलले. या ड्रग्जचा त्याच्या हृदयावर परिणाम झाला आणि तिथून पुढे त्याच्या आयुष्यात जे काही घडलं त्याला आत्महत्याच म्हणावं लागेल. 2000 साली तो जीवाच्या धोक्यातून वाचला. आणि मग कधी वजन कमी करण्यासाठी शस्त्रक्रिया, कधी अतिरेकी मद्यपानामुळे झालेल्या कावीळशी लढत, कधी ब्रेनची शस्त्रक्रिया, असं त्याच्या आयुष्यात घडतच गेलं. त्या काळात त्याच्या आयुष्यात घडलेली एकमेव चांगली गोष्ट ती म्हणजे अर्जेंटिना संघाचा तो कोच झाला. आज कदाचित नवीन पिढी बाद घालेल की मॅराडोना श्रेष्ठ का मेसी, पण स्वतः मेसी म्हणतो की मी 10 लाख वर्ष जरी खेळलो तरी मॅराडोना सारखा अजिबात खेळू शकणार नाही. तज्ञांच्या मते मॅराडोना हा फुटबॉल मधला सर्वश्रेष्ठ खेळाडू होता. काही जण पेलेनं मागे सारत त्याला मोठा मानतात. त्यांचं म्हणणं असं की पेले बरोबर इतर महान खेळाडू होते, पण हा वन मॅन आर्मी होता. जी जादू जिदान सारखे महान खेळाडू फुटबॉलने करू शकतात ती गोष्ट मॅराडोनाने 87 खेळ करून दाखवली असती. त्याच्या पायाने फुटबॉल चढाला होताच, पण फुटबॉल सुद्धा ते पाय सोडावेसे वाटत नव्हतं. कवी बोरकरांनीच म्हणले, सुंदर ते हात ज्याला निर्मितीचे डोहाळे. त्यांनी जर मॅराडोना पाहिला असता तर हाताऐवजी कदाचित पाय म्हटलं असतं. विलक्षण गोलांची निर्मिती त्याच्याच पायाने केली. 2000 साली फिफा या फुटबॉलच्या जागतिक ऑर्गनायझेशन मध्ये शतकातला फुटबॉलपटू शोधण्याचा प्रयत्न केला आणि ते अवॉर्ड मॅराडोना आणि पेलेला वाटून दिले. सामान्य जनतेने मॅराडोनाला सर्वश्रेष्ठ ठरवलं, पण फिफाचे अधिकारी, कोच, जर्नलिस्ट यांनी पेलेच्या बाजूने मत टाकले. त्यामुळे दोघांमध्ये ते अवॉर्ड वाटून देण्यात आले. त्याने फुटबॉलमध्ये खऱ्या अर्थाने क्रांती केली. त्याला मुळातच क्रांतीची आवड असेल, कारण त्याच्या एका पायावर क्युबाच्या फिडेल क्रॉस्टरचा टॅटू होता, तर दुसऱ्या पायावर अर्जेंटिनाच्या चे गवेराचा. मला स्वतःला सुद्धा हे दोन क्रांतिकारक प्रचंड आवडतात. ज्या काळात अर्जेंटिनाची आर्थिक व्यवस्था कोलमडली होती आणि अर्जेंटिना आर्थिकदृष्ट्या अत्यंत कठीण परिस्थितीतून जात होता, त्यावेळेला मॅराडोना हा त्यांच्या दुखण्यावरचा मलम ठरला. जी गोष्ट तेंडुलकरने आपल्या देशात केली ती गोष्ट मॅराडोनाने अर्जेंटिनामध्ये त्या काळात केली. एक महत्वाचं होतं की तो शेवटपर्यंत पहिल्याच पानावर राहिला. पहिल्या पानावरून तो मागे कधी सरकलाच नाही, मग ते चांगल्या गोष्टी असो किंवा वाईट गोष्टी. टॅक्स न भरल्याबद्दल त्याच्या कानातला हिऱ्याचा ढोल इटलीत जप्त केला होता. तो देवाची गुणवत्ता घेऊन जन्माला आला, मग देव झाला आणि इथल्या सुखांनी म्हणा किंवा सवयींनी त्याला दानव केलं. पण तो आज निघून गेल्यानंतर त्यातला दानव विसरला जाणार आहे आणि आपल्या सगळ्यांच्या लक्षात राहणार आहे तो मॅराडोना नावाचा एक फुटबॉलचा देव. धन्यवाद.